हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा तुमच्या आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून। आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे। विषय आहे त्वचा विकार आणि संयुक्त उपचार। त्वचा हे मनुष्याचं वस्त्रच आहे, आपल्या व्यक्तिमत्वाचं हे पहिलं द्योतक आहे। अगदी सौंदर्याची व्याख्या करताना सुद्धा सुंदर चेहरा म्हणजे सुंदर त्वचेपासूनच होते। एखाद्याची त्वचा शुष्क, रोगट किंवा अजिबात काळजी न घेतलेली, निगा न ठेवलेली असेल तर त्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल का? आपल्या आतील गुणवत्तेवर प्रकाश टाकण्यासाठी आपण जितके दक्ष असतो, जितकी काळजी घेत असतो, तितकीच काळजी ही आपण आपल्या त्वचेची सुद्धा घेतली पाहिजे, हे कोणालाही वेगळं सांगायला नको। आणि म्हणूनच जेव्हा ऐन तारुण्यामध्ये तारुण्य पिटिका होतात किंवा एखाद्याच्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवर श्वेत डाग किंवा काळे डाग येतात, एक्झिमा, सोरायसिस, अर्टिकेरिया ह्यासारखे विविध चिवट आणि चिकट असे त्वचा विकार जडतात, तेव्हा ती व्यक्ती विशेष जागरूक होऊन विशेष चिकित्सा घेण्याकडे धडपडत असते। आणि इथे मदतीला धावते ती संयुक्त उपचार पद्धती। संयुक्त उपचार पद्धतीमधील विशिष्ट निवडक अशी चिकित्सा घेऊन आपण यशस्वीपणे त्वचा विकारांवर कशी मात करू शकतो, ह्याविषयी आज आपण जाणून घेऊया। त्वचा विकारांविषयी शास्त्रीय माहिती सुद्धा जाणून घेऊया। या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिक केअर वेलनेस क्लिनिक्सचे संचालक डॉक्टर अनिल पाटील। नमस्कार डॉक्टर, तुमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत। नमस्कार। डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS आणि MD गोल्ड मेडलिस्ट आहेत। संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात। नॅशनल हेल्थ केअर एक्सलन्स सारख्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे। इंदिरा गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केलेलं आहे। दर्शक हो, त्वचा विकार आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे। कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल, त्वचा विकारांवरील तुमचे प्रश्न हे विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक। आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे। मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे। आमचे दोन क्रमांक आहेत। पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050। या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता। नेहमीप्रमाणेच आम्ही जास्तीत जास्त प्रश्न तुमचे घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा। प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा। आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, ह्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी। ह्याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये एक विशेष सदर असते, ते म्हणजे प्रश्नमंजुषा। आजच्या कार्यक्रमाशी निगडीत असा एक प्रश्न कार्यक्रमाच्या शेवटी विचारला जातो आणि भाग्यवान 3 विजेत्यांना मिळतात भरघोस बक्षिसं। त्यामुळे कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला विसरू नका। नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत। आज एकदम अतिशय सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय घेऊन आपण आलेलो आहोत, कारण चेहरा किंवा त्वचा हे एक पूर्णतः व्यक्तिमत्वाचं द्योतक आहे। काय सांगाल ह्याविषयी? हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय। कारण कसं आहे, आपण प्रत्येकाला कोणालाही पाहिलं तर प्रथम चेहरा पाहतो, आणि व्यक्तीचा चेहरा जर त्वचा जर तुकतुकीत असेल तर ओज प्राप्ती होते, म्हणजे त्यातून एक प्रभा फाकते, आणि ती प्रभा चांगल्या त्वचेचं आरोग्यपूर्ण जर त्वचा असेल तरच ते ओज व्यवस्थित दिसू शकतं, नाहीतर ते दिसू शकत नाही। म्हणजे ती काळी असो वा गोरी असतो, आपण भारतीय फारच एकदम कॉम्प्लेक्स आहोत की आपल्याला असं वाटतं की काळा रंग चांगला दिसत नाही। असं काही नाहीये। काळी त्वचा किंवा सावळी त्वचा तुकतुकीत आणि निरोगी असेल तर कधी कधी गोऱ्या आणि पांढऱ्या फटक त्वचेपेक्षा पण खूप चांगली दिसते। म्हणजे मला स्वतःला विचारलं, काही काही युरोपियन लोकांपेक्षा पण आपण भारतीय खूप सुंदर दिसतो, कारण त्वचा जर निरोगी असेल तर। आणि तुला माहितीये की स्त्रीच्या चेहऱ्याला प्रियकर नेहमी चंद्राची उपमा देतो। आता चंद्राची उपमा पण कधी कधी चुकीची ठरते। मला एक गाणं आठवलं संगम मधलं। अच्छा, त्यात तो असं म्हणतो, तुझे मैं चांद कहता था
मगर इसमें भी दाग है, अशी ती गंमत आहे. निश्चितच. म्हणजे चंद्राची जरी उपमा दिली तरी चंद्रावर तर डाग असतात. म्हणजे आपल्याला चेहऱ्यावर जर डाग असतील तर अजिबात आपल्याला आवडणार नाही. आणि स्पेशली स्त्रियांना जर चेहऱ्यांवर डाग असतील तर ते पसंतच पडत नाही. त्याच्यामुळे आपण आज बघणार आहोत की चेहऱ्यावर डाग कसे येऊ नये, अख्ख्या शरीरावर कसं त्वचा हे जे इंद्रिय आहे हे कसं आपल्याला व्यवस्थित निरोगी ठेवता येईल याच्याबद्दल आपण आज गप्पा मारूया. निश्चितच फारच सुंदर सुरुवात केली आहे तुम्ही आणि अगदी बरोबर सांगितलंय की कारण त्वचा हा सर्वात शरीराचा दर्शनीय भाग असतो आणि त्यामुळे तिथे जर काही झालं तर लगेच कोणाच्याही नजरेत ते येतं आणि त्यामुळे आपण त्याविषयी विशेष दक्ष असतो. तर आपण पहिला फोन घेऊया कार्यक्रमामधला. रेखा प्रश्न विचारतायत साताऱ्यावरून. नमस्कार रेखाजी, बोला. हॅलो. माझ्या ना कमरे ते म्हणजे गुडघ्यापर्यंत असं म्हणजे आधीमध्ये ना असे पिंपल्स सारखे फोड येतात आणि ते असे चावतं म्हणजे असं खाज खूप सुटते आणि ते असं ट्यूब लावेल ना म्हणजे ट्रीटमेंट मी घेतली आहे तोपर्यंत जातात आणि पुन्हा मग उठतात ते असे. बरं, आतमध्ये काही पाणी वगैरे असतं त्याच्यामध्ये, पस असतो? पल्स असं दिसत नाही पण असं नॉर्मल असं पाणी जाणवतं पण एवढं नाही जाणवत. ठीक आहे, धन्यवाद. सर काय सांगाल? आता वेगवेगळ्या प्रकारच्या रॅशेस असतात. तर आपल्याला हे बघायला लागेल की ॲलर्जीमुळे येणारी रॅश आहे की एखाद्या बॅक्टेरियामुळे झालेलं पायोजेनिक इन्फेक्शन, म्हणजे ज्याला फोड असं म्हणतो ना आपण, बॉइल्स ज्याला म्हणतो. तर ते प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आपल्याला त्याचं निदान करता येईल की ते कशामुळे होतं. ते एकूणच ज्याला हायजीन असं म्हणतात की ज्याची आपण जर काळजी घेतली नाही तर आपल्याला इन्फेक्शन्स होऊ शकतात आणि या इन्फेक्शन्समुळे हे बॉइल्स निर्माण होतात. कधी कधी डायबेटिक असणाऱ्या लोकांना पण हे बॉइल्स निर्माण होतात. तर त्वचेची साधारण नीट काळजी घेणे, दिवसातून 2 वेळा व्यवस्थित आंघोळ करणे आणि स्वच्छ कपडे घालणे, हे तर काय सांगायला नकोच कोणाला. हे जरी केलं तरी बरीचशी इन्फेक्शन्स टाळता येतात. मग ते जर इन्फेक्शन असेल किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असेल तर ती कशी वाढवता येईल हे पाहायला लागेल. आणि हे निदान झाल्यानंतर मला असं वाटतं पंचकर्म केल्यानंतर त्यांचा हा रोग आहे हा पूर्णपणे जायला मदत होईल. तर त्यांनी जरूर ते करावं. निश्चितच. आणि जेव्हा आपण त्वचेच्या विषयी बोलणार आहोत तेव्हा प्रथम म्हणजे त्वचेची रचना, त्वचा म्हणजे नेमकं काय असं आणि त्वचेचं नेमकं कार्य काय असतं शरीरामध्ये, याविषयी आपण सरांकडून जाणून घेऊया. सर काय सांगाल याविषयी? 5 ज्या गोष्टी आहेत, शब्द, रूप, रस, स्पर्श, गंध, त्यापैकी स्पर्शाचं जे इंद्रिय आहे त्याला आपण त्वचा असं म्हणतो. त्याचं एक पहिलं मला स्लाइड दाखवावीशी वाटते. हा एक अवयव आहे आणि त्याचं एक 18 चौरस फूट जवळजवळ साधारण ऍव्हरेज त्याचं आहे आणि क्षेत्रफळ ज्याला म्हणतात आणि 2.5 ते 4 किलोपर्यंत वजन भरतं. म्हणजे इतकी महत्वाची आहे ती. आणि हा त्वचेचा मी एक 3 डायमेन्शनल छेद दाखवलेला आहे. असं म्हणतात त्याच्यात 7 थर असतात. पण त्यापैकी 2 महत्वाचे म्हणजे एपिडर्मिस, डर्मिस आणि त्याच्या खालचा सगळा थर तो हायपोडर्मिस. मग बाह्य थर, मधला थर, अंतस्थ. तर बाहेर तो त्यात विविध गोष्टी दाखवलेल्या आहेत त्वचेमध्ये की बाहेर तो केस कसा बाहेर आलेला आहे. त्याच्यानंतर स्वेट ग्लँड म्हणजे घर्मग्रंथी कुठे आहे त्या दाखवले आणि हेअर फॉलिकल ज्याला म्हणतात की तो केस कसा त्या मुळापासून वरती निघालेला. हे 2-3 गोष्टी इथे पाहण्यासारख्या आहेत की रक्तवाहिन्या कुठे आहेत. साधारण त्वचेची रचना ही अशी असते. बरोबर. सर आणि जेव्हा आपण त्वचा विकारांकडे वळतो ना तेव्हा अगदी प्रकर्षाने आपल्याला जाणवतात त्या तारुण्यात येणाऱ्या तारुण्य पिटिका. अतिशय मुलं किंवा मुली दोघंही या व्याधीने त्रस्त असतात. नेमका तारुण्य पिटिका का होतात आणि त्यावर आपण काय उपचार करू शकतो? आता घर्मग्रंथी असतात तशाप्रमाणे स्वेद ज्याला हे म्हणतात त्याला सिबेशियस ग्लँड ज्याला म्हणतात. तर त्या ग्रंथी पण असतात, त्या ऑइली असतात की त्याच्यामध्ये ऑइल सिक्रेशन म्हणजे त्वचेचा जी कोमलता असते किंवा वृक्षता कमी व्हावी म्हणून ते ऑइल किंवा तैल ग्रंथी तेल सिक्रीट होत असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला ती कोमलता आपल्याला आपल्या त्वचेवर जाणवत असते किंवा स्निग्धता कायम राहते. पण ह्याचं समजा इन्फेक्शन झालं किंवा जास्त प्रमाणात तेल स्रवत राहिलं, काही जणांचा चेहरा अतिशय तेलकट असतो आणि खास करून जेव्हा ग्रोईंग स्टेज असते म्हणजे प्युबर्टी जेव्हा येते, पौगंडावस्था 13व्या-14व्या वर्षी मुलींना किंवा पुरुषांना एक साधारण 15व्या-16व्या वर्षी ही जी एक पौगंडावस्था असते, ह्यावेळी ह्या ज्या तैलग्रंथीमध्ये तेलाचं प्रमाण जास्त प्रमाणात सुटायला लागतं
आणि ह्यावेळी जर इन्फेक्शन निगा नाही राखली गेली तर इन्फेक्शन होतं अच्छा. आणि तारुण्य पिटिका निर्माण होतं. आणि आपल्याकडे अशी म्हणजे त्या निर्माण झाल्या आपण जर फोडल्या त्या मग तिथे काळसर डाग उत्पन्न होत. कधी कधी मग त्या बऱ्या नाही झाल्या तर खूप जास्त प्रमाणात देखील त्या निर्माण होऊ शकतात. संपूर्ण चेहरा विद्रूप दिसू शकतो सेकंडरी इन्फेक्शन झाल्यामुळे. तर तारुण्य पिटिका त्यावेळी खूप काळजी त्याची घ्यावी लागते तर मग त्या म्हणजे पुढे त्रास आणि देत नाही. तारुण्य पिटिकांबरोबरच त्याच्यानंतर पडणारे जे काळे डाग डाग आहेत आहेत, किंवा जे खड्डे त्याविषयी सुद्धा मला जाणून घ्यायचंय. पण आपण प्रश्न घेऊया. अनिता प्रश्न विचारतायत जळगाववरून. नमस्कार अनिताजी, बोला. हॅलो. हॅलो, नमस्कार. हा, बोला. अनिता गोसावी बोलते. नमस्कार. नमस्कार. मला प्रश्न विचारायचा होता. मी आता 19 वर्षाची आहे. तर मला 4 वर्षापासून फेसवर पिंपल्स येतात आणि पाठीवर पण येतात आणि काही काही पिंपल्स मधून पस पण येतो. बरोबर. केसांमध्ये आणि डॅन्ड्रफ आहे? नाही, आधी होतं, आता नाहीये. आणि आधी फेसवर रेडनेस पण यायचा. बरोबर. ओके, धन्यवाद अनिता. नक्की आपण मार्गदर्शन करू. सर, काय सांगाल त्यांना? सर्वात चांगला उपाय असतो तो म्हणजे संपूर्ण शरीर शुद्धी पंचकर्माने करून घेणं. तुला आश्चर्य वाटेल कित्येक मॉडेल्स सुद्धा ज्या येतात आपल्याकडे त्यांना हा तारुण्य पिटिकांचा त्रास खूप जास्त प्रमाणात असतो कारण त्या मेकअप करतात सारख्या आणि त्यामुळे थोडी झालेली जी एक पिंपल असते ती इन्फेक्शन होऊन अजून ती खराब दिसते आणि ते मास्क करण्यासाठी त्यांना बऱ्याच गोष्टी वापराव्या लागतात. तर मला असं वाटतं घाबरण्याचं काही कारण नाही. संपूर्ण शरीर शुद्धी करून घ्यावी आणि आहार शाकाहारी आणि आहारातनं तेल आणि तूप जवळजवळ वर्ज्य बरोबर करून टाकावं आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स फळं ह्याच्यावर जास्त भर द्यावा. जर असं केलं तर दुग्धजन्य पदार्थ पण काही दिवस थांबवावे. ह्या सगळ्या गोष्टी जर थांबवल्या आणि नॅचरोपॅथिक डाएट पंचकर्म केल्यानंतर केलं तारुण्य पिटिका संपूर्णपणे नष्ट होतील. अच्छा, म्हणजे आहाराशी सुद्धा तारुण्य पिटिकांचा खूप जवळचा संबंध आहे. जसं तुम्ही म्हणाल की दूध आणि दुग्धजन्य आहार अनेक वेळेला असं बघण्यात आलेलं आहे की तेवढं जरी कमी केलं आणि एक सात्विक आहार ठेवला तरी सुद्धा अनेक वेळा तारुण्य पिटिका पुन्हा यायचं जे प्रमाण आहे ते कमी होऊ शकतं. जाऊ शकतं. म्हणजे माझ्या पद्धतीने जर गेलं प्रथम शरीर शुद्धी मग निसर्ग उपचार बरोबर पूर्णपणे जाऊ शकतं. आणि सर त्याच्यानंतर येणारा जो काळपट डाग आहे चेहऱ्यावरचे किंवा जे खड्डे आहेत त्यावर आपण संयुक्त उपचार काय करू शकतो किंवा एकंदरच चेहऱ्यावर जो काळपटपणा आलेला असतो त्वचेवर जो काळपटपणा आलेला असतो हायपर पिगमेंटेशन आपण ज्याला म्हणू शकतो त्याविषयी काय सांगू शकतो? काही खास आता आपल्याला त्याचं कारण शोधून काढायला लागतं. अच्छा, त्वचेवरील जे काळे डाग आहेत किंवा त्याला बरेच कारण आहेत. उन्हामुळे काही लोकांना उन्हात गेल्यानंतर त्वचा काळी पडते किंवा काही लोक म्हणजे स्त्रियांना मेनोपॉज जेव्हा जवळ येतो तेव्हा त्यांना ती बटरफ्लाय टाईप रॅश दिसायला लागते किंवा काही जणींना प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा ती रॅश चेहऱ्यावर येते हायपर पिगमेंटेशनची. आणि बाकी बरेच रोग जे आहेत जसं पीसीओडी आहे त्याच्यामध्ये मानेवर आणि तोंडावर रॅश येते. हायपोथायरॉइडिझम आहे की थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल तरी आपल्याला तशी हायपर पिगमेंटेशन आणि विशेष करून सर स्त्रियांना असं ना मानेच्या इथे म्हणजे जिथे मंगळसूत्र घालतात त्या ठिकाणी कसे विशिष्ट काळा असेल जाडसर थर झालेला असतात. अलर्जिक असतं. अच्छा, ते पण असू शकतं. कधी कधी खोटं आपलं हल्ली ट्रेन मधनं जाताना स्त्रियांना ते खोटं घालावं लागतं मंगळसूत्र. बरोबर. तर ते खोटं घातलं तर त्यांना सोन्याची सहसा अलर्जी होत नाही कोणाला. चांदीचं ऑक्साईड तयार होतं त्यामुळे ते काळं होतच. सोन्याची सहसा होत नाही. पण बाकी कुठचाही धातूची अलर्जी किंवा तशी होऊ शकते. त्यामुळे ते फक्त पाहावं लागतं. त्यापेक्षा न घातलेलंच बरं उगाच खोटं घालण्यापेक्षा. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी दाखवल्यात त्याच्यामुळे म्हणजे मोस्टली हार्मोनल प्रॉब्लेम्स बरोबर हाच महत्वाचा भाग आहे हायपर पिगमेंटेशन मध्ये. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या खास करून औषधी आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे मंजिष्ठा हरिद्रा चंदन हे. आता ह्या सगळ्या ज्या औषधी आहेत ह्या औषधी वापरल्या तर बऱ्याच प्रमाणात हायपर पिगमेंटेशन कमी होऊ शकतं. अच्छा, बरोबर. सर आपण पुढे प्रश्न घेऊया. प्रफुल्ल प्रश्न विचारतायत यवतमाळवरून. नमस्कार प्रफुल्लजी, बोला. हॅलो, नमस्कार, बोला. हा जी, हा बोला बोला. नमस्कार. हा मॅडम, माझ्या मुलाची जे म्हणजे प्रकृती जी आहे 3 वर्षाची वय आहे माझ्या मुलाची. त्याच्या डोक्यामध्ये आहे ना बारीक बारीक फुंसे येत असते. खाज येते त्याला.
हा डोक्यामध्ये आणि थोडा थोडा असा बारीक बारीक पस येत असते. कोंडा येतो डोक्यामध्ये? हा बारीक हो बारीक कोंडा पण असतो आणि खाज पण येते. ठीक आहे प्रफुल्लजी, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. त्वचेचाच विषय निघाला आहे तर अगदी हिवाळ्यामध्ये सहसा आपली त्वचा थोडी शुष्क व्हायला लागते, थोडीशी त्याच्यातली आर्द्रता कमी वाटायला लागते आणि म्हणूनच सकाळच्या स्नानापूर्वी किंवा सकाळच्या आंघोळीपूर्वी थोडंसं कोमट तिळाचं तेल किंवा थोडंसं कोमट खोबरेल तेल जर आपण अंगाला अभ्यंग केलं तर ही शुष्कता कमी नक्कीच होऊ शकते. सर, विश्रांतीपूर्वी प्रफुल्ल यांचा प्रश्न होता यवतमाळवरून, काय मार्गदर्शन कराल त्यांना? 3 वर्षाचाच मुलगा आहे बरोबर. आता 3-4 गोष्टींमुळे केसांमध्ये स्काल्प इन्फेक्शन ज्याला म्हणतात किंवा त्वचेचा जो केसांचा खालचा जो वरचा डोक्याचा जो त्वचेचा लेअर आहे तर त्याचं इन्फेक्शन, त्याला आपण स्काल्प इन्फेक्शन असं म्हणतो. त्यात डेंड्रफ मुळे पण होऊ शकतं किंवा त्याच्यामुळे डेंड्रफ होतो फंगल इन्फेक्शनमुळे, किंवा आतमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं. फोड ते म्हणतात की ते आलं, त्याचं योग्य निदान करून त्या प्रकारची अँटीबायोटिक किंवा अँटीफंगल औषधं जर आपण त्याला दिली आणि वरून लावायला काही खास अँटीफंगल ऑइंटमेंट्स किंवा अँटीबॅक्टेरियल किंवा कॉम्बिनेशन अशी ऑइंटमेंट्स जर त्याला दिली तर मला असं वाटतं पूर्णपणे तो बरा होईल. त्यात काय, ते एक प्रकारचं इन्फेक्शन आहे, इन्फेक्शनच एक प्रकारचं आहे ते निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न आहे, कल्याण प्रश्न विचारतायत बीडवरून. नमस्कार कल्याणजी, बोला. हॅलो, नमस्कार. नमस्कार. माझ्या हाताला आणि पायाला आहे ना खूप असं आता इसबगोल सारखं होतं आणि ते खासतं खूप. तुम्हाला डायबिटीस आहे का? मधुमेह? डायबिटीस नाही मला, माझं वय 62. बरं. मी मुंबईलाच होतो, बीएसटी मध्ये ड्रायव्हर होतो, पण आता मी इकडे गावी राहतोय. ठीक आहे सर, काही प्रश्न विचारायचे म्हणून तुमचं डायग्नोसिस झालंय का? हाताला एवढं खासतं आणि सुक एकदम तुकडे तुकडे पडतात असे. हा, तुकडे पडतात का? बरं, ठीक आहे. अगदी सहज त्यांनी निदान सुद्धा सांगितलंय अगदी बोलता बोलता. ड्राय सोरायसिस त्याच्याबद्दल तर आपण बोलणार आहोतच, पण ड्राय सोरायसिस नावाचा एक रोग आहे की ज्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बिघाड उत्पन्न होतो शरीराच्या, आणि त्याचं निश्चित कारण आधुनिक वैद्यकाला समजलेलं नाहीये. त्यामुळे जी काही चिकित्सा असते ती लाक्षणिक चिकित्सा केली जाते, पण आयुर्वेदामध्ये किंवा संयुक्त उपचार पद्धतीमध्ये संपूर्ण शरीराचं पहिलं क्लेन्सिंग आपण करतो. होमन विरेचन बस्ती रक्तमोक्षण नस्य पाचीच्या पाची कर्म करून घेतो. त्या 1-2 महिने 3 महिने त्याला पंचकर्म केल्यानंतर जेव्हा औषधोपचार चालू करतो तेव्हा अर्धा जोर सोरायसिसचा कमी झालेला असतो, आणि ते झाल्यानंतर साधारण 2 ते 3 वर्ष औषधं घ्यायची तयारी ठेवायला लागते. कारण तसं नसेल तर हा जन्मभर टिकणारा रोग आहे. कारण त्याला ठोस असा उपाय मध्ये नसल्यामुळे आपल्याला हे अशा प्रकारे संयुक्त उपचार करावे लागतात. तसं जर केलं तर निश्चित त्यांना बरं वाटतं. बरोबर. म्हणजे त्वचा विकार जरी अनेक असले तरी त्याचे काही ठोकताळे आहेत. म्हणजे काही बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होणारे, काही फंगल इन्फेक्शनमुळे होणारे, काही शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीमुळे होणारे. हा जो आता प्रश्न विचारला सोरायसिस, हा शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीमुळे होणारा होता. पण जर अजून एक प्रकार असो, म्हणजे त्याच्यावर चेहऱ्यावर किंवा त्वचेवर सफेद डाग येतात आणि हे अतिशय म्हणजे अगदी तरुण वयात असेल तर लग्न होईल की नाही इथपर्यंत साशंकता होऊ शकते. ह्याविषयी आपण काय सांगू शकता? तर त्याला श्वेतकुष्ठ असं म्हणतात. मी एक समोर स्लाइड ठेवलेली आहे, ती जरा वाचून घ्याल. त्याच्यामध्ये कशा 2-3 कारण. सर्वात महत्वाचं कारण त्याच्यामध्ये असं आहे की विरुद्ध अन्न सेवन करणे. बरं. आता विरुद्ध अन्न म्हणजे कसं की दुधाच्या पदार्थांबरोबर आंबट काहीतरी खाणं, किंवा दुधाबरोबर किंवा दुधाच्या पदार्थांबरोबर हल्ली पंजाबी डिशेसमध्ये तुम्हाला दही टाकलेलं असतं, आणि ते जर मच्छी बरोबर असेल किंवा आंबट पदार्थांबरोबर असेल तर ते विरुद्ध अन्न असं आपलं. फ्रूट सॅलड हे विरुद्ध अन्न आहे. त्याच्यामुळे आपल्याला कधी कधी कळत नाही, पण कसं आहे की आधुनिक उपचार पद्धतीमध्ये ह्याचं कारण माहीत नसल्यामुळे नक्की असं डॉक्टर ठोस सांगत नाही की ह्याच्यामुळे झालं. पण आयुर्वेदामध्ये मात्र ठोसपणे सांगतात की विरुद्ध अन्न हेच श्वेतकुष्ठासाठी कारण आहे. बरोबर.
त्यामुळे श्वेतकुष्ठ पहिलं मला सांगावंसं वाटतं की पहिला हा संसर्गजन्य रोग नाहीये. ग्रामीण जनता जे दर्शक जे पाहतायत आता हा कार्यक्रम, हे लक्षात ठेवा, हे अनुवंशिक पण नाहीये आणि आपण एखाद्या घरामध्ये कोणाला झालंय म्हणून दुसऱ्याला होणार असंही नाहीये. हे फक्त तुमच्या अन्नामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून झालेलं आहे. बरोबर. तुमच्या आहारामध्ये विरुद्ध अन्न पोटात गेल्यामुळे झालेली गोष्ट आहे. त्यामुळे हे नीट लक्षात ठेवा आणि त्याच्याबद्दलचे, याला कुष्ठ असं म्हणतात. आता अर्थात कुठच्याही रोगाला, त्वचा रोगाला कुष्ठ म्हणण्याची पद्धत आहे आयुर्वेदामध्ये, त्याच्यामुळे तो मराठी शब्द तसा आला. त्यामुळे कुष्ठरोग आणि श्वेतकुष्ठ याचा काहीच संबंध नाही. बरोबर. आणि ह्याविषयीचा जो गैरसमज आहे की ते अनुवंशिक आहे किंवा तुमच्या अपत्याला होऊ शकतो किंवा ते संसर्गजन्य नाही, अतिशय चांगली तुम्ही माहिती सांगताय सर. कारण ही माहिती जनतेपुढे येणं सुद्धा फार गरजेचं आहे. ह्यामध्ये सुद्धा काय करावं लागतं की संपूर्ण पंचकर्म करून क्लेन्सिंग करावं लागतं आणि पूर्ण नॅचरोपॅथिक आहारावर जनरली मी पाठवतो. आंबट संपूर्ण वर्ज्य करतो, दुधाचे पदार्थ वर्ज्य करतो, संपूर्णपणे शाकाहारी जेवण नॅचरोपॅथिक म्हणजे नॉनव्हेज पूर्ण बंद करायचं. आणि असं करून जर काही महिने करत राहिले तर हळूहळू तुम्हाला ते कमी 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 होताना दिसतं. आणि बऱ्याचशा औषधं, जसं मगाशी मी सांगितलं मंजिष्ठा, हरिद्रासारखी औषधं आहेत आपल्या आयुर्वेदामध्ये की ज्याच्यामुळे हे श्वेतकुष्ठ कमी व्हायला मदत होते. एकूणच ते शरीरातवरचं एक वेळ मेलॅनिन जास्त असेल, काळा असेल माणूस तर परवडलं, पण ते एक पांढरा डाग जर चट्टा आला तर अक्षरशः आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ येते. तर तसं काय होण्याचं कारण नाहीये. जर तुम्ही लवकरात लवकर आलात तर पूर्णपणे बरे पण व्हाल. लोक काय करतात, ते होऊन देतात, मग ते बघतात की आपण वेगवेगळ्या पाथी ट्राय करत बसतात. त्याच्यापेक्षा संयुक्त उपचार पद्धतीने लवकरात लवकर आलात तर ते, आणि आहारात बदल जो सांगितला जातो तो जर तुम्ही व्यवस्थित पाळलात तर श्वेतकुष्ठ जाण्याची शक्यता. सर, आणि तुम्ही जर म्हणालात ना आहारात बदल, आहारामुळे होणाऱ्या अनेक ॲलर्जीज असतात किंवा त्वचेला येणारी खाज असते, अगदी लाल लाल गांधी सारख्या पण उठत असतात, ह्याविषयी काय सांगू शकता? कारण अतिशय बेजार झालेला असतो रुग्ण, अगदी ओठ हनुमानात इतके जाड होण्या इतपत सुद्धा परिस्थिती झालेली असते. हो, एक्झॅक्टली. माझ्याकडे आता ही स्लाइड आहे ना, त्याला इंग्लिशमध्ये आर्टिकेरिया म्हणतात, आयुर्वेदामध्ये आपल्या भाषेत शीतपित्त म्हणून म्हणतात. की पित्त आहे पण ते जळजळ आतमधून होत नाही, पण आपल्या त्वचेला सूज येते, चेहऱ्याला सूज येते, गांधी उठतात संपूर्ण शरीरावर. तर ह्याला ॲलर्जिक डर्मेटायटिस असं पण आपण म्हणतो. कधी कधी फूड ॲलर्जीमुळे होतं, काहीतरी आपण चुकीचं खाल्लं तरी देखील आपल्याला हे होऊ शकतं. किंवा रबर सारख्या, प्लास्टिक सारख्या गोष्टी कधी कधी आपण हातात धरल्या तरी देखील तुम्हाला कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस म्हणून त्याला असं म्हणतात की ज्या गोष्टीची ॲलर्जी आहे तुम्हाला त्याला टच केलं तरी, काहींना नायलॉनची ॲलर्जी असते, इलास्टिकचे आपण चड्डीला असतो त्या इलास्टिकची पण ॲलर्जी असते, त्यामुळे तिकडेच त्यांना त्या गांधी उत्पन्न होतात. तर ह्या शीतपित्तावर देखील आपल्याला आहारामध्ये आपल्याला लक्ष ठेवायला लागतं की कुठच्या आहारामुळे आपल्याला ते होतंय किंवा कुठच्या गोष्टीची आपल्याला हाताला, त्वचेला ॲलर्जी आहे, तर त्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायला लागतात. त्याचप्रमाणे टेम्पररी लाक्षणिक चिकित्सा करण्यापेक्षा विरेचन, रक्तमोक्षण ही अतिशय चांगली चिकित्सा आहे. त्याच्यानंतर मग औषधोपचार जर केला तर काही महिन्यामध्ये शीतपित्त पूर्णपणे जातं. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न आहे, काकासाहेब प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार काकासाहेब, बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. हो मॅडम, माझा असा प्रश्न आहे की माझा जे चेहरा आणि गळा या ठिकाणी असे काळे डाग आलेले आणि काळा चेहरा थोडा झालेला आहे. तर मी ट्रीटमेंट केली तर काही डॉक्टरांचं म्हणणं आहे की उन्हाची अलर्जी आहे. येत्या 2 ते 2.5 वर्षापासून चालू आहे. बरोबर. पण उन्हामुळे होतं तसं नॅचरली मी समजा एक शेतकरी आहे, पण उन्हापासून पहिल्यापासून उन्हातच आहे. बरोबर. हो, मग आणि आपण आपला व्यवसाय तर बंद करू शकत नाही. बरोबर आहे. हो, व्यवसाय बंद करू शकत नाही. निश्चितच. प्रश्न कळलेला आहे काकासाहेब. सर जरूर मार्गदर्शन करतील. सर, अगदी आपण जे ॲलर्जीज म्हणतात विविध प्रकारच्या, तशी उन्हाची काय ॲलर्जी येते व्यक्तीला? मग उन्हाला हायपर रिॲक्शन ॲलर्जीपेक्षा. अच्छा. हायपर सेन्सिटिव्हिटी असं आपण म्हणू शकतो ॲलर्जी. तर की त्या उन्हाला बाहेरून जी उष्णता आहे, आपल्या शरीरामध्ये जर जास्त प्रमाणात उष्णता असेल आणि बाहेरून परत उष्णता आली तर ती शरीर रिॲक्ट करतं त्याला.
आणि रिॲक्ट केल्यामुळे पिगमेंटेशन निर्माण होतं ओके. संपूर्ण. कारण का प्रोटेक्शन आहे शेवटी. मेलॅनिन हे अतिनील किरणांपासून प्रोटेक्शन आहे. जसं मगाशी मी त्वचेची कार्य सांगत होतो, जर ज्यांना मेलॅनिन कमी असतं शरीरामध्ये, म्हणजे काळ्या लोकांना कॅन्सर होण्याची त्वचेचा शक्यता कमी असते. पण तेच गोऱ्या लोकांना, म्हणजे जेव्हा युरोपातनं उठून लोक ऑस्ट्रेलियात गेले तेव्हा ऑस्ट्रेलियन गोऱ्या लोकांना कॅन्सर जास्त प्रमाणात होतो. अच्छा, कळलं की त्वचेचा कॅन्सर, कारण त्यांच्यामध्ये मेलॅनिनचं प्रमाण कमी आहे. तर हे मेलॅनिन हायपर सेन्सिटिव्हिटी म्हणून मेलॅनिन जास्त प्रमाणात शरीरामध्ये निर्माण होत आहे. म्हणजे तुम्हाला ओव्हर एक्सपोजर आहे सनचं, त्यामुळे तुम्हाला सेन्सिटिव्ह. अर्थात ते नगरसारख्या जिल्ह्यात राहतात, तिथे ऊन तर फार प्रचंड पडतं, प्रश्नच नाही. तर काही दिवस त्यांनी सकाळचं आणि संध्याकाळचं सोडून दुपारच्या उन्हात जाणं किंवा छत्री घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यानंतर काही औषध आहेत, ही नक्कीच तुमची हायपर सेन्सिटिव्हिटी जी आहे ही कमी करते. थोडंसं कूलिंग करायचं शरीराचं, आणि तिखट तेलकट खाणं बंद करून टाकायचं, नॉनव्हेज बंद करायचं, नॅचरोपॅथीवर यायचं, कूल करायचं, कूल डाऊन झालं, अल्कलाईन फूड खायचं, आणि बाह्य उष्णता सुद्धा टाळायची. असं केलं तर निश्चित त्यांची सन ॲलर्जी कमी होईल. बरोबर सर. आणि आपण जेव्हा आज विविध त्वचा विकारांवर मार्गदर्शन घेतोय, तारुण्य पिटिका आपण बघितल्या, त्याच्यानंतर ॲलर्जिक डर्माटायटिस सारख्या विषयावर आपण आता सांगितलं. अनेक वेळेला सर काय होतं ना, लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत डोक्यामध्ये असं एक कोंड्यासारखं असं खरबा, असा पांढरट चिकट असं आपल्याला एक थर दिसतो, किंवा हातावर पायावर सुद्धा हा थर दिसतो. नेमकं हा, आणि अतिशय चिकट असतो, आपल्याला प्रचंड खाज येत असते. ह्याविषयी काय सांगू शकता? हे नेमकं काय काय होत असतं शरीरामध्ये, आणि हे कशामुळे होत असतं सर? आता तू जो प्रश्न हे विचारलाय, यात 2-3 डिफरन्शियल डायग्नोसिस असू शकतात. ते म्हणजे जो कोंडा होतो केसांमध्ये, हा एक असू शकतो, किंवा दुसरं म्हणजे कधी कधी व्हिटॅमिन्सची कमी असते. अच्छा. तर हायपर केराटोसिस नावाचा हा जो रोग आहे, त्याच्यात जीवनसत्व अजीवनसत्व कमी झालं तरी देखील ते शुष्क होऊन जातात. हात किंवा जे दाखवलेलं आहे मी इथे, तर ते व्हिटॅमिन ए जर तुम्ही व्यवस्थित सुरू केलं, म्हणजे साधं गाजराचा रस जरी सुरू केला तरी देखील ते रिव्हर्सिबल आहे, म्हणजे ते कमी व्हायला लागतं. किंवा काही पेलागरासारखं, म्हणजे त्वचा जाड आणि खडबडीत होते, त्यात B3 नावाचं जे जीवनसत्व आहे ते कमी झालेलं असतं. मग ते जीवनसत्वयुक्त जेवण आपण चालू केलं का मग आपोआपच ती कमी व्हायला लागतं. बरोबर सर. पण अनेक वेळेला सोरायसिस सारखे पण काही आजार आहेत जे कोंड्यासारखे दिसत असतात, पण कोंडा नसतो, ते अतिशय चिवट आणि चिकट असे आजार आहेत. हे नेमका सोरायसिस हा कशामुळे होतो सर? आपण सोरायसिस बद्दल मगाशी थोडंसं बोललो, पुन्हा एकदा आपण पाहूया की हे नेमकं बघा. बरोबर. सोरायसिस म्हणजे नेमकं काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, याविषयी जाणून घेऊया. हा एक विद्रूप दीर्घकालीन रोग आहे. जसं मगाशी मी सांगितलं की कधी कधी तो केसांमध्ये असतो, कधी कधी कानाच्या मागे असतो, कधी कधी हातावर आणि पायावरच असतो, कधी गुडघ्यांवर आणि कोपरावरच असतो. अशा विविध ठिकाणी सोरायसिस निर्माण होतो. आणि त्याच्यात ड्राय सोरायसिस आणि वेट सोरायसिस हे 2 प्रकार आहेत. म्हणजे कधी कधी ती जी त्वचा असते ती जाड निघत असते सतत, आणि कधी कधी ती ओलसर असते. ओलसर आणि पाण्यासारखं सारखं उजिंग त्याच्यातनं होत असतं. तर हे 2 प्रकारचे आहे. आणि खूप कधी कधी खाज येते, जळजळ होते वगैरे. सोरायसिसच्या चिकित्सेविषयी सुद्धा मला जाणून घेण्याची उत्सुकता आहे. पण आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. पराग प्रश्न विचारतायत ठाण्यावरून. नमस्कार. नमस्कार पराग, बोला. मी पराग सिंगे बोलतोय मॅडम, अंबरनाथवरनं. मॅडम मला धुळीची अलर्जी आहे, आणि नंतर म्हणजे घाम वगैरे असा आला जॉईंट्स मध्ये की त्याच्यापासून असे पुरळ असे उठतात अंगावरती, आणि मग ते सगळीकडे पसरतात. तर त्यासाठी काय उपाय करावा? ठीक आहे. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे त्वचा विकार आणि संयुक्त उपचार, आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आम्ही आता दाखवणार आहोत. ते तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्या. दूरध्वनी क्रमांक असे आहेत: पुणे सातारा रोड 020 3253 6653,
इचलकरंजी 0888216960, सांगली 0233-320-4090, नागपूर 09673-05553, पनवेल 022-327-11575, वेबसाईट www.vedicure.com. त्वचेचा आणखी एक विकार म्हणजे पायाला भेगा पडणं. अतिशय त्रासदायक असा हा प्रकार असतो किंवा ओठाला सुद्धा अनेक वेळेला भेगा पडत असतात. तर यासाठी सोपा घरगुती उपाय म्हणजे कोकमाचं तेल किंवा आपलं साजूक तूप किंवा शतधौत घृत जर लावलं आपण रात्री, तर ह्यामध्ये निश्चितच तुम्हाला आराम पडू शकतो. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी पराग यांचा प्रश्न होता ठाण्यावरून. त्यांना काय सांगाल? त्यांना धुळीची ॲलर्जी आहे आणि जॉईंट्समध्ये त्यांना घाम येतो, मग पुरळ येतो आणि मग सर्व शरीरभर ते पसरतं. काय सांगाल त्यांना? ह्या दोन गोष्टी थोड्या वेगवेगळ्या आहेत. रेस्पिरेटरी ॲलर्जी ह्या एक वेगळी गोष्ट आहे. ओके. ॲलर्जिक ज्याला म्हणतात अस्थमा किंवा ह्या ॲलर्जिक रायनायटिस, की ज्याच्यामुळे नाकाच्या आतली जी त्वचा आहे ही सेन्सिटिव्ह असते आणि ती सेन्सिटिव्ह असल्यामुळे आपल्याला सकाळी उठल्या उठल्या जोरदार शिंका सुरू होतात किंवा धुळीत गेला किंवा धूर आला तर शिंका सुरू होतात. तो हा एक वेगळा भाग आहे. त्याला आपण ट्रीटमेंट नसत्या ह्या प्रकाराने किंवा इतर काही अँटी वमन देऊन वगैरे ॲलर्जिक अस्थमा वगैरे या गोष्टी कंट्रोल करू शकतो. आणि त्यांनी जो दुसरा प्रश्न विचारला तो मात्र त्वचेशी संबंधित आहे. म्हणजे आता त्यांना घाम येतो आणि तिकडे पुरळ उत्पन्न होतं. आता दोन गोष्टी आहेत. हा संसर्ग आहे का ॲलर्जी, ह्या दोन गोष्टी पाहिल्या पाहिजेत. कधी कधी जेनिक इन्फेक्शनमुळे फोड आणि पुरळ उठू शकतं, कधी कधी ॲलर्जीमुळे सुद्धा हे होऊ शकतं. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे विरेचन आणि रक्तमोक्षण ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. हे केल्यानंतर जेव्हा अँटी ॲलर्जिक मेडिसिन जी आयुर्वेदातली घेतली जातात त्याच्यानंतर ते पूर्णपणे बरे होतील याच्यातून. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न आहे. स्वाती प्रश्न विचारतात अमरावतीवरून. नमस्कार स्वाती ताई, बोला. हॅलो, नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. मॅडम मी स्वाती केतकर बोलते. माझं वय आहे 23 आणि मी अमरावती जिल्ह्यावरनं बोलते. तर मॅडम माझा असा प्रॉब्लेम होता की शरीराला थोडीशी जरी जखम झाली ना तर ती जखम अशी सुजून जाते. हात पण असा सुजायला लागतो आणि शरीरावर कुठल्याही भागावर तर ती सुजायला लागते आणि ती गरम जळायला लागते. तर मॅडम काय उपाय सांगाल तुम्ही? शरीरावर काळे निळे डाग पण पडतात का त्याच्यानंतर? हो, लालसर असतात, गरम जळायला लागते ती स्किन. बरं, ठीक आहे सर. निश्चितच काय मार्गदर्शन? मला असं वाटतं ॲलर्जिक डर्मॅटायटिसचाच एक प्रकार असावा की त्यांना झाल्यानंतर मग ती ॲलर्जिक रिॲक्शन एक निर्माण होते त्याच्यातून. तर आपल्याला पाहायला लागेल की कुठच्या प्रकारच्या ॲलर्जीमुळे ते उत्पन्न होते, खाल्ल्यावर होतं की काही कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस मुळे देखील असं होऊ शकतं. दुसरी गोष्ट, काही हेमॅटॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स त्यांच्या करायला मला आवडतील. बऱ्याच वेळा ॲलर्जीमध्ये इओसिनोफिल्स ह्या खूप वाढलेल्या दिसतात. मग अशी त्यांनी धुळीची ॲलर्जी सांगितली, त्यात देखील इओसिनोफिल्स वाढलेले असतात. आणि इतरही काही जेव्हा ॲलर्जीज असतात त्याच्यामध्ये देखील इओसिनोफिल्स वाढलेले असतात. त्या वाढलेल्या असतील तर ते पक्क डायग्नोसिसच आहे असं समजायचं की यांना ॲलर्जिक प्रॉब्लेम आहे. तर ते केल्यानंतर आपण त्या प्रकारे जर ट्रीटमेंट दिली तर खास करून अशा ठिकाणी रक्तमोक्षण केलं, जळू लावली, जलोपचारण ज्याला म्हणतात, तर लगेचच फरक पडू शकतो. तर मला असं वाटतं त्यांनी ते इन्व्हेस्टिगेशन करून घ्यावं. त्यानंतर तो डायग्नोसिस झाल्यानंतर त्याप्रमाणे ट्रीटमेंट करून घ्या. आणि जखम बरी होत नाही म्हणून डायबिटीस पण एकदा चेक करून घ्यायला हरकत नाही. बरोबर. सर, आपण जसं विविध प्रकारचे रोगप्रतिकार शक्तीमुळे निर्माण होणारे आजार बघितले तसंच संसर्गजन्य सुद्धा अनेक त्वचा विकार असतात. त्यांच्याविषयी सरांकडून जाणून घेऊया. सर, नेमके कोणकोणते असतात आणि त्यावर आपण काय उपचार करू शकतो? आता संसर्ग विविध प्रकारचा. आता सर्वात महत्वाचा कॉमनेस्ट आपल्याला जो माहिती आहे म्हणजे नागिण, व्हायरल. दुसरा जो संसर्गजन्य जो आहे तर बाकीचे देखील आपल्या लहान मुलांमध्ये खास करून खरूज वगैरे आपल्याला होताना दिसतेच, किंवा डोक्यामध्ये कोंडा होणे हा देखील एक संसर्गच आहे, एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन ज्याला म्हणतात, किंवा टीनिया किंवा गजकर्ण हा देखील एक संसर्ग आहे. आणि खूप जास्त प्रमाणात शरीरभर ते पसरू शकतं. बरोबर.
किंवा ॲथलीट्स फूट ज्याला म्हणतात तो देखील इकडे मी दाखवलाय, किंवा कॅन्डिडायसिस म्हणजे ही एक प्रकारचं फंगस आहे की ज्याच्यामुळे देखील इन्फेक्शन होऊ शकतं. खास करून ज्यांना डायबिटीस आहे त्या लोकांना हे जे संसर्ग आहे ह्याच्यापासून खूप वाचावं लागतं. कारण जर खूप जास्त प्रमाणात शुगर हाय राहत असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे त्वचेचे विकार म्हणजे संसर्गजन्य विकार त्यांना जडू शकतात. आणि इतर म्हणजे जसं की खूप ज्यांना घाम येतो अतिशय आणि तेवढ्या प्रमाणात हायजीन मेंटेन करायला मिळत नाही अशा लोकांना खास करून स्लम्समध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये त्वचा रोगाचा किंवा संसर्गजन्य रोग खूप लवकर पसरतात ते. तर त्यामुळे तिथे तुम्हाला हे जास्त काळजी घ्यायला लागते हायजीनची. तर हायजीनची जर तुम्ही काळजी घेतलीत, आरोग्याची काळजी घेतलीत तर मग हे संसर्गजन्य रोग होत नाही किंवा झाल्या लगेच त्याला ट्रीटमेंट करून. सर, जेव्हा तुम्ही संसर्गजन्य रोगांविषयी सांगत होता तेव्हा तुम्ही उल्लेख केला मधुमेहाचा. पण सर, अनेक वेळेला असं होऊ शकतं की वारंवार आपल्याला संसर्गजन्य एखादं फंगल इन्फेक्शन वगैरे होतंय तर आपल्या मनात डायबिटीसची शंका आली पाहिजे असं असेल का? हो, म्हणजे दोन प्रकार आहेत. एक तर रोगप्रतिकारक शक्तीच कुठेतरी कमी आहे एखाद्या माणसाची म्हणून विविध प्रकारचे संसर्ग होतात. आणि डायबिटीस म्हणजे जसं आहे की जिथे साखर आहे तिथे मुंग्या जमणार असं थोडक्यात. म्हणजे जिथे जिथे तिथे गोडवा आहे त्या रक्तामध्ये तिथे तेवढे बॅक्टेरियल इन्फेक्शन्स जास्त प्रमाणात किंवा कुठचेही संसर्ग. आणि एकूणच डायबिटीसमध्ये ज्याला रोगप्रतिकारक शक्ती म्हणतात ती खूप कमी झालेली असते आणि त्यामुळे बरेच प्रकारचे संसर्ग होतात. पण त्यापैकी हा त्वचेचे रोग पटकन दिसतात, संपूर्ण शरीर पण काळं पडण्याची क्रिया सुकतं कधी कधी किंवा वेगवेगळे हे जे संसर्ग आहेत हे जडतात डायबिटीस असलेला. बरोबर, कारण त्वचा जी आहे ना ती आपल्या शरीराचा आरसा आहे आणि त्वचेच्या आतमध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर काही रोग असतील तर ते सुद्धा वर येऊन त्वचेवर दिसत असतं. म्हणजे प्रत्येक वेळेस त्वचाविकार हा त्वचाविकारच असला पाहिजे असं नाही, तर शरीरातील आतील कुठच्या तरी बिघाडामुळे पण जसं आपण रोगप्रतिकार शक्ती आता म्हणतोय आपण हार्मोनल बदलांबद्दल बोललो होतो त्याबद्दल म्हणजे सांगावंसं वाटेल की आपल्याला वाटतं की पीसीओडी हा काय त्वचेचा रोग नाहीये किंवा हायपोथायरॉइडिझम हा काय त्वचेचा रोग नाही, पण दिसतात लक्षणं मात्र त्वचेवर. म्हणजे संपूर्ण चेहराच काळा पडलेला असतो, मानच काळी पडलेली असते. तर त्याच्यावरनं आपल्याला सहज कळतं की काहीतरी तरुणीमध्ये असं झालं असेल तर की हा रोग असू शकतो. हा, पण म्हणजे ही शंका सुद्धा आपल्या मनात असायलाच हवी. आपल्याला पुढचा प्रश्न आहे, कैलास प्रश्न विचारतात हिंगोलीवरून. नमस्कार कैलास, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. 2 वर्षापासून माझ्या चेहऱ्यावर वांगाचे डाग आहेत, वांग. तर त्याच्यासाठी काही उपाय सुचवता येईल का? बरोबर सर, काही विचारायचंय त्यांना अजून? ठीक आहे, धन्यवाद कैलास. सर जरूर मार्गदर्शन करतील. सर काय सांगाल, वांग नेमकं वांग म्हणजे काय असतं? हायपर पिगमेंटेड स्पॉट्स. अच्छा. त्याला आता खास करून आपल्याला हे लवकर आपल्याकडे दिसत नाही, पण तो युरोपियन लोक बरेचसे त्यांना अगदी तरुणपणीपासून चेहऱ्यावर ते असे हायपर पिगमेंटेड ब्राउनिश स्पॉट्स दिसतात, त्यांना आपण वांग म्हणतो. अच्छा, फ्रेकल्स आपण ज्याला म्हणतो त्याला. तर माझ्या मते बऱ्याच वेळा की जसं आपल्या अंगावर चामखळी उत्पन्न होतात त्यावेळी आपण म्हणतो की लिव्हरचं फंक्शन कुठेतरी व्यवस्थित नाही किंवा पचनशक्ती कुठेतरी व्यवस्थित नाही किंवा हॉर्मोनल प्रॉब्लेम्स, हे 2 प्रकार जे आहेत की ज्याच्यामुळे शरीरावर हे हायपर पिगमेंटेशन निर्माण होऊ शकतं. तर संपूर्ण पंचकर्म करणे हा पहिला त्याच्यावरचा उपाय. आणि मंजिष्ठासारखी जी किंवा हरिद्रासारखी जी द्रव्य आहेत की ते वापरू बरेच काळ जर वापरलं तर हायपर पिगमेंटेशन प्रमाणेच आपण वांग ट्रीट करू शकतो आणि ते कमी होऊ शकतात. बरोबर. सर, जेव्हा आपण विविध संसर्गजन्य आजारांविषयी बोलत होतो तेव्हा तुम्ही उल्लेख केला नागणीचा, फंगल इन्फेक्शनचा आणि तसा बॅक्टेरियल इन्फेक्शन जसं सेल्युलायटिस, प्रचंड गंभीर स्वरूपाचा असा हा व्याधी असतो. ह्याविषयी काय सांगू शकता? सेल्युलायटिस म्हणजे शरीरातील त्वचेचा जो इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, त्याविषयी आपण आता जाणून घेऊया आणि त्याविषयीची शास्त्रीय माहिती आणि उपचार जाणून घेऊया. आता स्टॅफिलोकोकाय नावाचा जीवाणू आहे, त्या जीवाणूंचा जेव्हा संसर्ग होतो त्वचेला तेव्हा त्याला आपण एक सेल्युलायटिस असं आपण म्हणतो. आणि ते दिसतंय की कशी ती लाल आणि तिथून पू सुद्धा येतो किंवा फोड उत्पन्न होतात किंवा संपूर्ण पाय सुजतो
खास करून पायावर सेल्युलायटिस जास्त प्रमाणात डिपेंडंट भागामुळे तो दिसून येतो. आणि बऱ्याच वेळा व्हेरिकोज वेन्स त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, किंवा डायबिटीस ज्यांना असतो की ज्यांचं सर्क्युलेशन व्यवस्थित नसतं आणि वर संसर्ग झाला तर स्टॅफिलोकोका इन्फेक्शन होऊ शकतं. याच्यात अँटीबायोटिक्स बरोबरच जर आपण जलौकाचरण केलं, विरेचन आणि जळू जर तिथे लावली तर पटकन त्याचा जे लेवल असते ही कमी होऊ शकते. आणि हा खूप मोठा उपचार आहे असं मला असं वाटतं की सर्जन्स सुद्धा हल्ली करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे जलौकाचरण. आयुर्वेदात तर करतातच की ज्याच्यामुळे सेल्युलायटिस अँटीबायोटिक बरोबरच ते केलं तर पटकन त्रास. आणि स्टॅफिलोकोकल जसं सेल्युलायटिस असू शकतं तसं अनेक वेळेला व्हेरिकोज वेन्स अनेक जणांना असतात आणि त्याचं पण एक उपद्रव स्वरूप म्हणून सेल्युलायटिस होऊ शकतं. व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय आहेत आणि ह्याच्या सेल्युलायटिस बद्दल काय सांगू शकता तुम्ही? व्हेरिकोज वेन्स आपण मला वाटतं मागच्या वेळी आपण बोललो त्याच्याबद्दल. आपल्या शरीरामध्ये पायामध्ये ज्या शिरा असतात किंवा नीला ज्याला म्हणतात त्यांच्यामध्ये झडपा असतात. कारण आपण उभं राहिल्यावर खालून ते रक्त वर जायला लागलं की ते परत खाली जाऊ नये म्हणून त्या झडपा. आता त्या झडपा जर काम करत नसतील व्यवस्थित म्हणजे ते काम करणं बंद करतात आणि बंद केल्यामुळे त्या तिथेच ते रक्त साकळायला लागतं. म्हणजे अशुद्ध रक्त निर्माण होतं आणि किंवा त्यांच्या गुठळ्या निर्माण होतात आणि त्याला जर जखम झाली तर व्हेरिकोज अल्सर पण निर्माण होतात. पिगमेंटेशन, हायपर पिगमेंटेशन होतं, सेल्युलायटिस होतो. विविध प्रकारचे रोग व्हेरिकोज वेन्समुळे होऊ शकतात. व्हेरिकोज वेन्समुळे होणारे जे विविध त्वचेवरील रोग आहेत त्याविषयी जाणून घेऊया. पण आपल्याला प्रश्न आलेला आहे. गोकुळ प्रश्न विचारतायत नाशिकवरून. नमस्कार गोकुळजी, बोला. हॅलो हॅलो नमस्कार, बोला. हा, मी गोकुळ बच्चा बोलतोय. बोला. नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न सलग विचारा. माझ्या छातीवर आहे ना अशी पुळी झाली, तिथे पुळी मोठी झाली, आपाप चरबी चालून आलेली. तर काय प्रॉब्लेम होतो? आपाप काय चालून आलंय? चरबीची मोठी गाठ झालेली. बरं, ठीक आहे. हो, काय नक्की विचारायचं होतं त्यांना? मला असं वाटतं चरबीची गाठ निर्माण होते शरीरामध्ये. बऱ्याच वेळा चरबीच्या गाठी कधी कधी असतात बऱ्याच जणांना, पण छोट्या छोट्या असतात, दिसून येत नाही. पण त्या कधी कधी अचानक वाढायला सुरुवात होते, मोठ्या मोठ्या होतात, मग विद्रूप दिसायला लागते संपूर्ण शरीरामध्ये, हातावर पायावर असतील तर. आणि त्याला तसं काही आधुनिक उपचार नाहीये. एकतर त्या काढून टाकायचा सल्ला दिला जातो, पण काढून किती टाकणार, त्याच्यावर व्रण उत्पन्न होणार, मग ते अजूनच विद्रूप दिसणार. त्याला उपाय आहे. संपूर्ण पंचकर्म करून आयुर्वेदिक तीक्ष्ण औषधी आणि मेदोहर काही औषधी असतात त्यांचा वापर केला तर 1 ते 2 वर्षात बऱ्याच अंशी ह्या चरबीच्या गाठी पूर्णपणे जायला मदत होते. तर जरूर त्यांनी ही ट्रीटमेंट घेऊन पाहावी. आणि ह्या ज्या चरबीच्या गाठी आहेत ना सर, ह्याचा काही कोलेस्ट्रॉलशी आपल्या म्हणजे चरबी वाढली म्हणजे कोलेस्ट्रॉल रक्तातला वाढलाय असं काही असू शकतं? नाही, त्याचं डायरेक्ट काहीच संबंध नाहीये. त्याचं कारण खरं ते कळलेलंच नाहीये विज्ञानाला की बाबा हे चरबीच्या गाठी निर्माण का होतात. बरोबर सर. आणि जेव्हा आपण विविध प्रकारच्या संसर्गजन्य आजारांबद्दल बोललो, व्हेरिकोज वेन्स विषयी आपण बोलतो आणि त्याच्यामुळे निर्माण होणारे जे त्वचा विकार आहे, अनेक वेळा त्वचेवर असे काळे निळे असे डाग असे चट्टे चट्टे दिसतात पायांवर, ज्यांच्या व्हेरिकोज वेन्स असतात. नेमके हे का होतात आणि ह्यावर काय उपाय करू शकतो? कारण तिकडे अशुद्ध रक्त साकळलेलं आहे, कारण ते रक्त खालून वर जात नाही. आर्टरीज व्यवस्थित आहे, म्हणजे वरून रक्त खाली येतं पण खालून ते वर जात नाही. आणि त्याच्यामुळे तिथे जर संसर्ग निर्माण झाला, एकतर ती त्वचा तिकडे काळी पडलेली आपल्याला लगेच कळते. तिकडे जर संसर्ग उत्पन्न झाला तर सेल्युलायटिस होऊ शकतो. त्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन आपण मगासपासून आपण बोलतोय. आणि त्या त्वचेला सूज येते किंवा मग तिथे समजा ती जखम झाली किंवा जखम फुटली तर व्हेरिकोज अल्सर निर्माण होतात. त्या नॉन हिलिंग अल्सर त्याला म्हणतात, कारण त्याला ट्रीटमेंट व्यवस्थित होत नाही, सर्क्युलेशन नसल्यामुळे व्यवस्थित, त्याच्यामुळे तिथे प्रॉब्लेम होतो. पण ह्यामध्ये सुद्धा विरेचन आणि जलौकाचरण, फोटो दाखवलेला आहे आपण त्या जलौकावचरणाचा व्हेरिकोज वेन्स साठी.
अच्छा, ही जळू लावलेली आहे का हो, तिकडे? जळू अच्छा. जी आहे ती हा, हा, हा. दाखवली. तिला घाबरण्यासारखं काही कारण नाहीये. ती धन्वंतरीच्या एका हातात जळू असते. बरोबर. म्हणजे ती किती महत्वाची निश्चितच. आयुर्वेदामध्ये ते निश्चितच तुम्हाला कळेल. बरोबर. सर, जेव्हा आपण विविध प्रकारच्या संसर्गजन्य आजारांविषयी बोललो, रोगप्रतिकार शक्तीमुळे निर्माण होणाऱ्या आजारांविषयी बोललो, अन्न पदार्थांच्या ॲलर्जीजमुळे निर्माण होणारे, सर अजून एक एक्झिमा नावाचा हा प्रकार असतो. एक्झिमा म्हणजे नेमकं काय होत असतं? आता एक्झिमा हा पण सोरायसिस सारखाच एक प्रकार आहे. अच्छा. हा. तर त्याच्यामध्ये पण एक रोगप्रतिकारक शक्तीमध्ये एक बिघाड उत्पन्न झाल्यामुळे ते सुरू होत. याचे भरपूर प्रकार आहेत त्याचे. तर त्याच्यापैकी अटोपिक म्हणजे हा लहान मुलांमध्ये खास करून दिसतो. आणि इतर म्हणजे ज्याला इसब म्हणून म्हणतात की जो एखादी जखम सारखं पायाच्या खाली म्हणजे घोट्याच्या वर एक काळपट अशी जखम आणि वर्षानुवर्ष बरीच होत नाही, त्याला आपण एक्झिमा म्हणतो. बरोबर. सर, आणि एक्झिमा विषयी माहिती करून घेऊया. मात्र आता कार्यक्रमात वेळ झालेली आहे. दिनांक 25 ऑक्टोबर 2015 रोजी झालेल्या कार्यक्रमाच्या भाग्यवान 3 विजेत्यांची नावं घोषित करण्याची. भाग्यवान विजेत्यांची नावं अशी आहे. नावं खालीलप्रमाणे. प्रथम बक्षीस ऋषिकेश रामकृष्ण राणे बोरिवली. द्वितीय बक्षीस माया विनायक जोशी, सिंहगड रोड पुणे. तृतीय बक्षीस सुरेश बाबूराव जाधव, नाशिक. ज्या लोकांनी अचूक उत्तर पाठवले आहे पण बक्षीस मिळालेलं नाही त्यांनी निराश होऊ नये. बरोबर उत्तर पाठवणाऱ्यांसाठी वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एक मोफत कन्सल्टेशन मिळेल. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा आजचा प्रश्न आहे. त्वचा विकारात कोणते पंचकर्म उपयोगी ठरते? 1. पिंडस्वेद, 2. कटिबस्ती, 3. रक्तमोक्षण. SMS साठी क्रमांक आहे 9819353720. अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख आहे 3 नोव्हेंबर 2015 रात्री 8 वाजेपर्यंत. प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सतर्फे विशेष भेट देण्यात येईल. अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक ₹2,500, द्वितीय पारितोषिक ₹1,500, तृतीय पारितोषिक ₹1,000 चे गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल व या विजेत्याचे नाव पुढील महिन्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवत आहोत, ते तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्या. वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स दूरध्वनी क्रमांक ठाणे 075266600618, डोंबिवली 0251323440, पुणे कर्वे रोड 02032311307, दादर 02224303521, वेबसाईट www.vedicure.com. हाच कार्यक्रम जर तुम्हाला पुन्हा बघायचा असेल तर पुनः प्रक्षेपणाची वेळ आहे मंगळवार दिनांक 17 नोव्हेंबर 2015 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आहे hellodrakkmumbai@gmail.com. facebook.com/ddsahyadri.in वर तुमच्या कमेंट्स पाठवू शकता. याशिवाय हा कार्यक्रम पुन्हा बघू शकता youtube.com/user/ddsahyadri. विविध त्वचा विकारांवर आपण जाणून घेतोय. आपण एक्झिमा ह्या विषयावर जाणून घेतोय. सर, एक्झिमा या विषयावर काय सांगाल? हा, एक्झिमा सोरायसिस सारखाच प्रकार आहे. आपण बोललो की ती रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बिघाड झाल्यामुळे तो एक चट्टा एक सुरुवात तो घोट्याच्या वर, मग तो काळा काळा पडत राहतो आणि वर्षानुवर्ष बराच होत नाही. किती थोडं औषधं लावली ॲलोपॅथिक थोडीशी, थोडे दिवस बरा वाटतं, तो बंद केली का पुन्हा परत चालू होतं. हे असं कायम चालूच राहतं. त्याला देखील रक्तमोक्षण
अतिशय उपयोगी पडतात आणि काही खास प्रकारची जी द्रव्ये आहेत आयुर्वेदातली संयुक्त उपचारामधली ते उपयोगी पडतात. तर त्याच्यामुळे तो मात्र बरा होऊ शकतो, पण थोडा वेळ लागतो तो बरा व्हायला, एवढंच. सर, आणि अजून एक चिकट आणि चिवट असा प्रकार म्हणजे लायकन प्लेनस. ह्याच्यावर अनेक वेळेला सांगतात की उपचार पद्धती खूप क्लिष्ट आहे. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये आपण काय चिकित्सा करू शकतो यशस्वीपणे? लायकन प्लेनस तुम्हाला क्लिष्ट म्हणण्यापेक्षा उपचारच नाहीयेत. कारण बऱ्याच वेळा ते विचित्र प्रकारचे व्रण संपूर्ण शरीरावर किंवा पायांवर, खास करून हातांवर पण पायांवर दिसायला लागतात. हा देखील एक रूप म्हणजे ह्याच्यात रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बिघाड होऊन झालेला सेकंड, त्याचं कारण माहिती नाही, त्याच्यामुळे उपचार नाही. बरोबर. हा, तर ह्याला देखील ह्याच प्रकारची जी ट्रीटमेंट आहे ह्याच्यामध्ये विरेचन आणि रक्तमोक्षण पेक्षाही संपूर्णच पंचकर्म करून घेऊन जर आपण काही खास प्रकारच्या तीक्ष्ण औषधी आयुर्वेदामधल्या वापरल्या तर निश्चित हा कमी व्हायला लागतो आणि 1, 2 ते 3 वर्षामध्ये तो बऱ्यापैकी कमी होतो. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये एक महत्वाचा भाग असतो म्हणजे पथ्याचा. काय खायचं, काय खाऊ नये. नेमकं हे जे विविध त्वचा विकार आहेत ह्यांच्यामध्ये पथ्य काय असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता कुठच्या प्रकारचा आहे त्याच्यावर अवलंबून आहे की व्हिटॅमिन सी कमी आहे की संसर्ग आहे की त्वचा विकार विविध प्रकारचे आहेत. पण साधारण सांगता येईल की प्रथिनयुक्त आहार जास्त असावा, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स कमी असावेत वगैरे वगैरे. बरोबर. आणि काय खाऊ नये असं तुम्ही सांगाल आणि काय मार्गदर्शन कराल आम्हाला? आता वेगवेगळ्या नवीन धान्य ज्याला म्हणतात, आपल्याला जुनं धान्य खाणं हे चांगलं असं म्हणतात आणि कडधान्य आणि ह्या पालेभाज्या ह्या कधी कधी त्रासदायक होऊ शकतात. निश्चितच. सर, जाता जाता आमच्या दर्शकांना काय संदेश देऊ शकता? सर्वात महत्वाची गोष्ट, त्वचा विकार झाल्या लगेच संयुक्त उपचार करून घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजे संपूर्ण क्लेन्सिंग, विरेचन, रक्तमोक्षण सारख्या ज्या गोष्टी लगेच करून घेतलं तर तो बळावत नाही. कारण तो एकदा जुनाट आणि मोठा झाला की मग कठीण जातं ट्रीटमेंट. आपला चेहरा हा आपल्या सौंदर्याचा अविभाज्य भाग आहे, आपल्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आपली त्वचा आहे आणि म्हणूनच ह्याची काळजी घेणं आणि ह्याला होणाऱ्या प्रत्येक रोगाबद्दल अतिशय दक्ष असणं ही मला वाटतं आपली साहजिकच जबाबदारी ठरते. आज आपण विविध त्वचेच्या रोगांविषयी माहिती घेतली. तारुण्य, पिटिका, एलर्जी, एक्झिमा, सोरायसिस, विटिलिगो, हायपरपिगमेंटेशन यासारख्या विविध त्वचा विकारांवर, विविध प्रकारच्या त्वचा विकारांवर संयुक्त उपचार पद्धतीने कशी यशस्वीपणे चिकित्सा करू शकतो ह्याविषयी मार्गदर्शन घेतलं. यासाठी डॉक्टर अनिल पाटील तुमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.